आणि दुसरे बुवा आहेत श्रीधर मोनगेकर बुवा, दोघांना आमंत्रित केलंय. पारंपरिक डबलबारी आहे. जमलेले रसिक प्रेक्षक यांना त्रिवार वंदन करून, त्या परमेश्वराला वंदन करून, जमलेल्या माई बापांना सर्वांना नमस्कार करतो आणि भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अद्वैतं अच्युतं अनादि अनन्तरूपम् अद्वैतं अच्युतं अनादि अनन्तरूपम् आधं पुराणपुरुषं नवयौवनश्च आदं पुराणपुरुषं नवयौवनश्च वेदेषु दुर्लभं आत्मभागं वेदेषु दुर्लभं आत्मभक्तं गोविन्दं आदिपुरुषं तमहं भजामि. गोविन्दं आदिपुरुषं तमहं भजामि. वसुदेव सुतं देवं वसुदेवसुतं देवं कौसचानोरमर्दनं कौसचारूढमस्तु देवकी परमानन्दं देवकी
हर 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 छत्रपती शिवाजी रणवीर तानाजी संतांचा सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी भजन महर्षी गुरुवर परशुराम सुतार तोंडात घ्या.
कैलासवासी गोट्या मसूरकर आणि कैलासवासी कुमारी मोक्षदास चव्हाण यांच्यावर गजर म्हणायचा आहे. माहिती तुम्ही देणार ना? त्यांची माहिती तुम्ही द्यावा. ताली आम्ही लावतो, तेवढ्यात तळबे जाऊ दोन. त्यांच्याकडून 500 रुपये आले त्यांच्या स्मरणार्थ. धन्यवाद. रूप पाहना रूप पाहना रूप पाहता लोचनी सुख झाले होता. रूप पाहता लोचनी सुख झाले होता. पाहता लोचनी सुख झाले.
पिल्लूसाठी हल्ली प्रेमिका काय नाही, पिल्लू. नवीन एक नाव शोधून कर, पिल्लू. अरे पिल्लूसाठी जन्मदात्या आईला मारुनी, पिल्लूसाठी जन्मदात्या आईला मारुनी, काळी घेऊन जाता वाटेल पडला अडखळूनी, काळी घेऊन जाता वाटेल पडला अडखळूनी, काळी घेऊन जाता वाटेल पडला अडखळूनी. ही कथा सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. प्रेयसीने सांगितलं, माझ्यावर जर तुझं खरं प्रेम असेल तर तुझ्या आईचं काळीज घेऊन ये. हा गेला, आईला मारला आणि काळीज घेऊन आणलं हातातून. येताना वाटेत जो पडला, काळीज एका बाजूला हा एका बाजूला, तरी काळीज म्हणतंय, बाळा तुला काय लागलं तर नाही. आणि हिला आई म्हणतात. पिल्लूसाठी हो, पिल्लूसाठी जन्मदात्या आईला मारुनी, काळीज घेऊन जाता वाटेत पडला अडखळूनी, काळीज घेऊन जाता वाटेत पडला अडखळूनी, काळीज घेऊन जाता वाटेत पडला अडखळूनी. काळजातून येईपणी, काळजातून येईपणी, जशी झाली आकाशवाणी, काळजातून येईपणी, जशी झाली आकाशवाणी, काळजातून येईपणी, जशी झाली आकाशवाणी, काळजातून येईपणी, जशी झाली आकाशवाणी. मुलगा डॉक्टर, सून डॉक्टर, परदेशात राहणारी आणि म्हातारी आई भारतात वृद्धाश्रमामध्ये. ती जेव्हा गेली तेव्हा इथून फोन केला की तुझी आई गेली आहे वृद्धाश्रमामध्ये. त्याने सांगितलं काम उरकून घ्या, कारण मला ताबडतोब येता येणार नाही, 4 दिवसांनी येतो. गावकऱ्यांनी ते सगळं काम केलं. हा ज्या दिवशी आला, दिवस कार्य झालं, त्या दिवशी त्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या आपल्या आईचं जी काय बॅग होती ती खोलली, त्याच्यात एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा तुला माझा अनेक आशीर्वाद. श्रीधरा श्रीधरा तुला अनेक आशीर्वाद. श्रीधर नाव होतं.
अनेक आशीर्वाद सगळं काय झाल्यानंतर तू सगळं काही चांगलं केलं. दरवर्षी वृद्धाश्रमाला लाखो रुपये दान करायचं. माझ्यासाठी दर महिन्याला त्या वृद्धाश्रमात पैसे पाठवायचं. सगळं काही बरोबर आहे. तुझा तिकडे अमेरिकेत बंगला आहे. 2 टॉमी बाळगले आहेत असं मला समजतं. टॉमी म्हणजे 2 कुत्रे. त्या टॉमीला धावायसाठी दोघांना 2 रूम आहेत. त्या टॉमीला सोडायला संध्याकाळी फिरवायला 25-25 हजार रुपये देऊन तू 2 नोकर ठेवले आहेत. हे सगळं काही चांगलं आहे. मला अभिमान वाटतो तुझा. आई सांगते मुलाला त्या पत्रामध्ये त्या चिठ्ठीत लिहून ठेवले सगळं काय चांगलं आहे. तुझ्या कुत्र्यानं दोघांना 2 रूम आहेत. पण माझ्यासाठी त्या तुझ्या घरामध्ये एक साधी धावायची खोली नाही. त्याचं दुःख वाटतंय बघा. काय उपयोग शिक्षणाचा. आता तुमची आमची सगळ्यांची मला वाटतं एकाचही आई वडील वृद्धाश्रमात नसणार. कारण आम्ही शेतकरी आहोत. मुंबईवाले फुकट गेलेले होते. जास्त करून मुंबईवाल्यांची वृद्धाश्रम. आमची आई शेतकरी आम्ही खाऊन पिऊन टमटमीत. आणि बरेच बुवा लोक कीर्तनकार म्हणा सगळे आई वडिलांवर जास्त बोलतात. पण त्यांचेच औषधी वृद्धाश्रमात असतात. अरे तुम्हाला हक्क काय. तुम्हाला हक्क काय. तुमचे आई वडील जर वृद्धाश्रमात तर तुम्ही कोणाबद्दल उपदेश काय करणार. एखादा मनुष्य दारोडा असेल तो लोकांना सांगणार दारू पिऊ नको म्हणून. अरे तू ही अशी खोटी आहे. कोण बुवा लोक असतील तर त्यांना मी सांगतो ही जागा अशी आहे. व्यसन करून तुम्ही परमेश्वराचं नाव मुखातून घेऊ शकत नाही. ते उलट पाप आहे. माझ्या मंडळीत एकही मंडळी भेटणार. आता 1-2 इलेच असेल पण ते माझे मंडळीतले आता गंमत म्हणून येले. पण माझे शिष्य हे 5-7-8 जण आहेत. नाव सांगू काय. 1 नंबर शुभम पाळेकर. हातवर कर रे बघ. हात बघत येतो. 2 नंबर केदार कदम. 3 नंबर मंगेश पाळेकर. 4 नंबर गोपाळ पाळेकर. तो रोजतो नाही. त्याच्यानंतर काय तो दिनेश पाळेकर. गुणाजी पाळेकरांचा मुलगा. आणि युट्यूब देवगड किंग. तिकडे माझा पुतण्या सुपर परब मयेकर. त्याच्यानंतर रघुनाथ परब आणि संदीप नाईक धोरे. आमच्या घराण्यातच नाही दारू विषयच नाही. पण कोणतंही पान सुद्धा खातो ना. इकडे मोठे बुवा दीपक पाळेकर. त्याला आम्ही तरी मध्यंतरी पान खायचो. आता 10-15 वर्ष डॉक्टरने सांगितलं बुवा तंबाखू अजिबात मिळू नका. त्या दिवशी सांगितलं डॉक्टरांना की आजपासून सोडा. आज 10-12 वर्ष झाली. आता तंबाखू बाजूला जर कोण तंबाखू खाऊन असा पिचकाऱ्या मारत असेल तर असं राग येतं तुमका सांगा. तेव्हा मी म्हणते आम्ही करीत होतो तेव्हा लोकांचं असंच
येत होतो आपल्याला असो. पण व्यसन करून हरिनाम घ्यायचं नाही, ते पाप लागतं. हा मनुष्य निर्व्यसनी एकदम. आता जरा भजनं कमी केली म्हणजे विशेष आजारी असल्यामुळं आता बरी आहे, पण थोडे वर्षभर गॅप घेतले, पण छान भजन करतात. फाटकी गंजी तुटकी चप्पल फिरे समाजात बाप. फाटकी गंजी फाटकी गंजी तुटकी चप्पल फिरे समाजात मुलांसाठी साऱ्या वस्तू कोऱ्या करकरीत. दाढी वाढलेली तुटक चप्पल घालेल, पण मुलांसाठी शाळेत जाताना चांगले कोरे करकरीत बूट, करकरीत शर्ट वगैरे सगळं, त्याला बाप म्हणतात. आपण म्हणतो बापाला काय नाही, तसं नाही. ते बाप दाखवत नाही, फक्त दुःख दाखवत नाही. नाही तर आईपेक्षा दुःख बापाला होतं, कारण त्याला सगळं मुलांचं मुलींचं भविष्य घडवायचं असतं. म्हणून मुलांसाठी फाटकी गंजी तुटकी चप्पल फिरे समाजात मुलांसाठी साऱ्या वस्तू कोऱ्या करकरीत. प्रसंगे राहून उपाशी प्रसंगे राहून उपाशी पाही मुलांची खुशी. प्रसंगे राहून उपाशी पाही मुलांची नका करू कधी, नका करू कधी माझा पित्याची अवहेलना. नका करू कधी माझा पित्याची अवहेलना. हेमंत कवठे पकवाज वादक आणि अभिषेक नाईकगडी. कवठे साहेब साहेब म्हणूया, आपण काय म्हणू काय. होई
मी गर्वाने किंवा अहमपणाने सांगत नाही. माझं शिक्षण इयत्ता जुनी 11वी SSC. आमच्या वर्गात हायस्कूलला 22 मुलं होतो आम्ही आणि आमच्या वर्गातली 8-9 मुलं होते. एकही राहिलेलं नाही, सगळे गेले. 7-8 वर्ष झाली, सगळे गेले माझ्या बरोबरचे. मी फक्त एकटाच आहे. ब्राह्मणाची मुलं आहे का? आमचे सगळे ह्याच्यातच गेले. म्हणून सांगतो, व्यसनापासून लांब राहा. मी तुम्हाला उद्देश करणे एवढा मोठा नाही, मुळीच नाही. पण मी आयुष्यात एका थेंबाला शिवलो नाही. विडी, सिगारेट, तंबाखू खायचं, पान खायचं, पण आता लावायचं नाही. पण दारू हा विषय म्हणून अजून आहे. आणखी 25 वर्ष हलत नाही. आमचा मालवण कट्ट्यावरचा कुमामाचा बबन गावकर त्यानं भाषण करीत होतं माझ्या 50व्या वाढदिवसात की 100 आम्ही ह्याच्यापेक्षा जोरदार करणे. आमचे पांचाळ बुवाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष होते. मगाशी म्हणत कोणतरी सांगत होतं 100व्या आम्ही ह्याच्यापेक्षा जोरदार कर. पण ह्याच्याजवळ बघून म्हणजे माझ्या मग वाटत नाही 70 पर्यंत जाय असं बोललं. त्यांना दाखवून अहवालला बघत ते त्यांना दाखवता 100 पुरी करून. साहेब म्हटल्यावरच त्यांना वाटतं पदवी तेवढी दिली. आता तेवढ्या पुरती भजन वाजवण्यापुरती असं गंमत म्हणून विनोद म्हणून. पण आज पहिल्यांदा माझ्या भजनात वाजत छान वाटत. दणकट भजनाच्या लायकीचं वाक्य आता फिट झालं. हा पैसे फक्त म्हणजे आमच्या देसाईपेक्षा कमी घ्यायचे. देसाई गजानन देसाई सुद्धा माझा 40 वर्ष माझ्या भजनात होता. आता माझ्या वाडीत सुद्धा जवळजवळ 25 ह्याच्यात जवळजवळ 30 जण वाजवणारे आहे. माझा पुण्य वाजवतो तो दिनेश पायेकर, म्हाताऱ्या पायेकर. रोज कसं समोर बसायचं आत त्याच्यामुळे तो लक्षात. आणि मंडळी खरं सांगतो, या भजनामध्ये जे सुख आहे ते कुठेच नाही. आम्ही या भजनावर
मी तुम्हाला गंमत सांगतोय. गंमत म्हणजे सत्य परिस्थिती सांगतो. आता आम्ही एवढे बोलत नाही बाजूला, पण सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला टायमिंगचं हे नाही दणकाव. तर ते कसालला पडवे हॉस्पिटल आहे, आधी एक बाजू केली होती. म्हणजे होय तर माहिती नाही. मी तीनच दिवस होते मी तर ती बाजू गेली म्हणजे ती अटॅक नाही आलेला, पण एक पडलो आणि ते मार लागलं. ते फुटलं नाही, रक्त गेलं नाही. सिरीज एका दोन थेंब रक्ताची गोठली आणि ही बाजू गेली. कारण असं आहे ते इकडे मार लागला इकडची बाजू जाते, इकडे लागले इकडचे. डॉक्टर सांगतात. तर शर्मा नावाचे डॉक्टर होते तिथे. ते म्हणतात, मी म्हटलं डॉक्टर मला तुम्ही बरं करायचं, फक्त मला भजन करायला मिळायला पाहिजे. काय सांगितलं मला, तुम्ही भजन करता? तो म्हटलं हो. माका शिकवायचं तुम्हाला 3 दिवसात बरा करून सोडतो काय? म्हटलं हा वर नेऊ नको. मनात म्हटले आपल्याला, फक्त अट एकच त्यांनी घातली की मला पेटी शिकवायची. म्हटलं होय मला काय मग कोणी आता. पण खरोखर 3 दिवस, तिसऱ्या दिवशी मला सोडलं. म्हणजे तशी रक्तात नसमध्ये एक गाठ झालेली. डॉक्टर बोलले एका इंजेक्शनात मी हे करेन, पण ह्या वयात तुम्हाला ते सहन होणार नाही, याच्यासाठी नस फुटण्याची शक्यता आहे. म्हणून सावकाश. म्हटलं हरकत नाही, पण भजन करायला मिळायला पाहिजे. आणि पुन्हा जोरात ताकदीची उभं केला. वाटता केला. आता 74 चालू आहे. 1 जानेवारीला 75 लागेल. यायचंच तुम्ही सर्वांनी. म्हणजे शिष्य लोक सगळे हे करणार आहेत. आणि ते कराळे हॉल आहे तिथे सगळा कार्यक्रम आहे तो दणकाव. पायकर दीपक पायकर सांगते एक आलप मारा ना वरती जाऊ. जाऊ सांगतो कोण
अरे साधो शिवरंजन या पॉटॉन मारतात मान शेखर भगत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या केदार कदम कान मारल्यामध्ये आणखी सगळेच तसे होतो त्या लोकांसारखेच आहेत सगळे चांगलं वाईट करायचे त्याप्रमाणे तुम्हाला भोग भोगायचं आहे. काय जण म्हणतात वरती जायचंय ना मग जन्माला कशाला यावं. जन्माला अशासाठी यावं लागतं मागच्या जन्माची कर्म जे केलेलं आहे ते भोगल्याशिवाय तुमची सुटका नाही. काय झालं बघा एकदा भीष्म शरपंजरी पडले म्हणजे बाणाच्या टोकावर भीष्म जेव्हा अंतकाळ आला जवळ जेव्हा बाणाच्या तेव्हा कृष्णाला विचारतायत भीष्म कृष्ण देवा मी आयुष्यात कोणाचं वाईट केलेलं नाही माझी ही अवस्था का शरपंजरीशी बाणाच्या टोकावर माझी अवस्था का. तेव्हा कृष्णाने सांगितलेले कुठच्या तरी मागच्या जन्मात तुम्ही जे केलेले आहे ते भोगता तेव्हा तुम्ही मागे जाऊन बघा मागच्या जन्मात जाऊन बघा तुम्हाला नक्की सापडेल. एक एक जन्म मागे जाता 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 त्या ह्या जन्माच्या अगोदरचा 52वा जन्म भीष्माचा 52वा जन्म होता. त्या जन्मात त्यांनी तेव्हा सुद्धा राजघराण्यातच ते जन्माला आलेले शिकारीला चालले बाण
बाणाची शिकार तेव्हा शिकारीला चाललेले असताना वाटेत एक सरडा आला, सरडा, आणि तो सरडा बाणाच्या टोकाने त्याने उडवला असता. तो जाऊन पडला निवडुंगाच्या झाडावर. निवडुंगाच्या झाडावर काट्यात पडून तो तसाच राहिला. ते हे भोगतात कृष्णाने. ते हे तुम्ही असं केलं होतं, ते कर्म भोगतात, म्हणून तुम्हाला आज बाणाच्या टोक्यावर ठेवलं. सुटका नाही कोणाची. वाटतं आपल्याला ह्याव केला की तेव्हा केला नाही. आम्ही मात्र मोकळे आहोत त्याच्यातनं बोवायला. आमचं काय नाम आता मुखात नाम आणि व्यसन नाही करीत. दारू पिऊन भजन जे करतात ना त्यांचा खराच नाही होत. नक्की ते जाणं आलं. आता खाती आलेल्या बातमीनुसार आमचे परम मित्र केळुसकर, भालचंद्र केळुसकर बुवा इथे आले नाही. मला अजून कुठे दिसले नाही. ते आलेले आहेत. आमच्या मंडळातर्फे त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आमचे या बुवा या.
एवढी ताकद आहे. हे सद्ग्रस्त यांची मिसेस जेव्हा गेली इतकं वाईट वाटलं आम्हाला. या वयात भयंकर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण या भजनाने या माणसाला सावरलेलं आहे. बरोबर ना? दीपक देवलकर यांच्याकडून गजरासाठी 100 रुपये. धन्यवाद. तर या भजनाने या माणसांना पूर्ण म्हटलं बुवा सोडायचं नाही, भजन करायचं. जे आपल्या नशिबात लिहिलेले ते चुकणार नाही, पण तरी पण मागे हटायचं नाही. आणि त्यांनी ते करून दाखवलंय. पुन्हा भजन चालू केलंय. धन्यवाद. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. विश्वंभर फाटक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. धन्यवाद. बपानी बपरे बपनी वसानी वर्णनी हरि 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 हरिहर सांडोनी देव देवा हरिजी हरिजी भाव भाव सुलगी रे मरे सने सरे म पानी प मरे म पानी सा हरिहर सांडोनी देव देवा हरिजी हरिजी भाव
अर्ध्या तासाची कुठं दिसेल 8 दिवसापूर्वी यांची आमची झाली पण कलाकार तो कलाकार
गवळण म्हणतात. वरती जाऊ तयार आहे पाचाकडे जाऊन दे. कृष्णाचे डोळे दुकानदार असं तोळी चालतात, दोन्ही हाताने धरून तोळी चालतात. तेव्हा गवळ्याने विचारताय काय झालं. कृष्ण म्हणे माझे सुखी डोळे.
श्रीधर एवढा लावाड वंग नाही हो त्या कृष्णाचं नाव घेतलंय म्हणजे वंग कशा बिचाऱ्यांच्या आता हे लावडगिरी काय करणार ह्या वयात बांगड्याच्या हातात कोण येत नाही मी स्वतः पिळून घेऊ काय लबाडगिरी म्हणजे जसं का आमचं समजतच नाही काय चालणार
मगाशी कोट्या मनसरकर आणि कैलासवासी कुमारी मोक्षदा चव्हाण यांच्यावर गजर म्हणत माहिती जर दिली असती, म्हणजे त्यांचं वय काय होतं इतर सगळी माहिती दिली असती तर आणखी चांगला म्हटला. पण एक दोन वळी असे म्हणतो. एक काळ असा होता गोट्या मसूरकर मोक्षदा चव्हाण त्यांचा. कसा काळाने घातला घाला, कसा काळा